नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळ्यात मिळणारी ही ढेमसं याची भाजी ही बऱ्याच कमी लोकांना आवडते. ढेमसं ह्याला हिंदीमध्ये टिंडा देखील म्हणतात. याची भाजी जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर केली तर ती भाजी तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. प्रत्येक ऋतूमध्ये येणारी अशी ही भाजी नक्कीच खावी, त्या आपल्या शरीराला फायदेशीर असतात. अशी ही ढेमसाची भाजी करण्यासाठी मी इथे शेंगदाणे, खोबरं, अद्रक, लसूण, धणे, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. शेंगदाणे आणि खोबरे मी भाजून घेतलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्वप्रथम खोबरे आणि अद्रक छानपैकी बारीक वाटून घेऊयात. खोबरे वाटायला हा जरा वेळ लागतो, म्हणून आधी खोबरे आणि अद्रक वाटून घेतले तर ते पटकन बारीक होतात. यानंतर यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे टाकून घेतले. तसेच आपण यामध्ये कोरडे मसाले म्हणजे 1 चम्मच धना जिरा पावडर, 3 चम्मच काळा मसाला म्हणजेच गावचे तिखट आहे. तुम्ही याऐवजी लाल मिरची पावडर टाकून घ्या. याचप्रमाणे 1 चम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि अगदी थोडेसे गुळाचा खडा आणि 1 आमसुलाचा तुकडा यामध्ये टाकून घेतला. आमसुलाचा तुकडा टाकल्यामुळे मसाल्याला थोडीशी अशी मस्त आंबटसर अशी चव येते आणि चवीनुसार मीठ देखील मसाल्यामध्ये टाकून घेतले. आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये छान असा जाडसरच वाटून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच आपल्याला असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे, तो फार जास्त बारीक नको. पॅनमध्ये मी आता 1 चम्मच तेल टाकून घेतले. त्यामध्ये थोडेसे हिंग आणि चिरलेला कांदा, इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आता आपण ह्या तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात. कांदा आपल्याला डायरेक्ट स्टफिंगमध्येच भरायचा आहे, म्हणून कांदा हा आपण छानपैकी परतवून घेऊयात. कांदा परतवून 2 ते 3 मिनटं झाले आहेत. आता यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेला सगळाच मसाला आपण टाकून घेऊयात. 3 ते 4 मिनटं हा मसाला टाकून आपल्याला हे सगळे स्टफिंग परतवून घ्यायचे आहे. म्हणजे या मसाल्यामध्ये आपण टाकलेला थोडासा गूळ आणि आमसुलाची चव उतरते आणि मसाल्याला छानपैकी आंबट गोड अशी चव येते. फार जास्त अशी आंबट गोड चव येत नाही, पण अशी हलकीशीच अशी चव येते. त्यामुळे हा स्टफिंगचा मसाला अतिशय चवीला छान लागतो. 3 ते 4 मिनटानंतर मसाला हा तयार झालेला आहे. मसाला गार होतोय तोपर्यंत आपण ढेमसे चिरून घेऊयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ढेमसाचा असा हा वरचं देठ आपल्याला काढून घ्यायचा आहे. यानंतर बटाट्याची साल काढतो त्याच्या साहाय्याने आपल्याला ढेमसाच्या आतील बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे असे गोल गोल फिरवले तरी देखील ढेमसाच्या आतील बिया ह्या सहजपणे आपण काढू शकतो. याच्याऐवजी तुम्ही चम्मच वापरून जरी अशा ह्या बिया काढल्या तरी देखील चालतील. असे स्टफिंग भरून ढेमसे करायचे असल्यास लिंबापेक्षा थोडे मोठ्या आकाराचे ढेमसे आपल्याला घ्यायचे आहेत, की ज्याचे साल अगदी वरतून मऊ आणि ते कोवळे ढेमसे असतात. पण फारच मोठे ढेमसे जर घेतले तर त्याचे वरचे साल हे खूप कडक असतात. त्यामुळे असे हे ढेमसे शिजायला फार वेळ लागतो. अशा मोठ्या ढेमस्यांची तुम्ही बटाट्यासारख्या फोडी करून भाजी करू शकतात. पण अख्खी भरलेले ढेमस्यांसाठी त्या ढेमस्यांची चव ही अजिबात लागत नाही. ढेमस्यातल्या बिया अशा प्रकारे काढून घेतल्यानंतर चाकूच्या मदतीने सगळ्या बाजूंना छोटे छोटे कट मारून घ्यायचे, म्हणजे ढेमसे शिजायला वेळ लागत नाही. अशाच प्रकारे मी सगळेच ढेमसे हे कट करून घेते. पहा, अशा प्रकारे आपल्याला ढेमसे छानपैकी कोरून घ्यायचे आहेत. आता ह्या ढेमस्यांमध्ये आपण तयार केलेला मसाला भरून घेऊयात. यामध्ये जो ढेमस्यांमध्ये काढलेला मऊ गर असतो तो आपल्याला टाकून द्यायचा नाही, तो देखील आपण बारीक कट करून घेऊयात आणि तयार केलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून आपण तो ढेमस्यामध्ये भरून घेणार आहोत. पहा, यामध्ये बिया नाही, हा फक्त ढेमस्याच्या मधला मऊ गर आहे. तो देखील आपण मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊयात.
तयार झालेला हा मसाला आपण ढेमस्यांमध्ये छानपैकी भरून घेऊयात. अगदी मावेल तेवढा मसाला आपण यामध्ये भरणार आहोत. ढेमस्यांना स्वतःची अशी काहीच चव नसते, पण ह्या मसाल्यामुळे ढेमस्यांची चव ही वाढते आणि ते छान लागतात. असे हे भरून केलेले ढेमस्याची भाजी छान तर लागतेच, पण तशीच बारीक कट करून आणि भिजलेली चणा डाळ टाकून केलेली भाजी देखील ही फारच छान लागते. तुम्हाला त्या देखील भाजीची जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. पहा, अशाच प्रकारे मी सगळीच ढेमसे ही छानपैकी मसाल्यांनी भरून घेतलेली आहेत. हा मसाला तयार करताना आपण खोबरे आणि शेंगदाण्याचा वापर केल्यामुळे भाजी करताना आपल्याला फार जास्त तेलाचा वापर करावा लागत नाही. ढेमसी छान भरून झालेली आहेत. आता कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकले आणि अशा प्रकारे आपल्याला ढेमसे ही तेलामध्ये ठेवून द्यायची आहेत. यासाठी मी फोडणीला कांदा वगैरे काही टाकलेला नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कांदा पुन्हा एकदा फोडणीमध्ये टाकू शकता, पण मी सगळाच कांदा हा स्टफिंग भरतानाच टाकून घेतलेला होता. ढेमसेच्या वरच्या सालाला देखील थोडेफार मिठाची चव लागावी यासाठी अगदी वरतून थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे. असे हे ढेमसे ठेवल्यानंतर आपल्याला 7 मिनिटासाठी झाकण ठेवून छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत. असे वाफवताना आपल्याला आता पाण्याचा अजिबातच काहीच उपयोग करायचा नाही. 5 ते 7 मिनिटानंतर ताटलीला जे वाफेचे पाणी सुटलेले होते तेच आपण यामध्ये असे टाकून घेणार आहोत. आता 7 मिनिटानंतर ढेमसे छानपैकी पलटी करून घ्यायचे. ढेमसे पलटल्यानंतर पुन्हा आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी असेच ते वाफेवरती पुन्हा शिजवून घ्यायचे आहे. यानंतर जो मसाला उरलेला होता तो देखील मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि यानंतर अगदी थोडेसेच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे, कारण ढेमस्याची साल ही शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून पाणी टाकून ती शिजवून घ्यायची. नुसतं तेलातच जर हे ढेमसे परतवले तर त्याची साल ही थोडीशी कडक आणि चिवट होते, म्हणून थोडेसे पाणी टाकून ती छान मऊसूत शिजते, म्हणून थोडेसे पाणी हे टाकून घ्यायचे. पहा, 5 मिनिटानंतर ढेमसे हे छान शिजलेले आहेत. जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर अगदी अर्धाच ग्लास गरम पाणी टाकून अगदी थोडीशीच ग्रेव्ही करून घ्यायची. फार जास्त रस्सा जर केला तर हे ढेमसे पांचट लागतात, म्हणून अगदी थोडासाच लतपत असा हा रस्सा करून घ्यायचा. पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटानंतर पहा, भाजी ही शिजून तयार झालेली आहे. ही भाजी शिजायला मला 20 मिनिटं लागलीत. मी यात ग्रेव्ही केलेली नाही, तरीसुद्धा ही भाजी भाकरीबरोबर अतिशय छान लागते आणि टिफिनमध्ये सुद्धा नेण्यासाठी ही भाजी फारच छान आहे. आमसूल टाकल्यामुळे या भाजीला थोडासा आंबटपणा येतो, त्यामुळे याचा मसाला हा फारच चविष्ट लागतो. तुम्ही देखील अशा प्रकारे ही भरलेल्या ढेमस्यांची भाजी करून पहा. वरण भाताबरोबर देखील ही फार छान लागते. एकदा जर तुम्ही ही भाजी खाल्ली तर दुसऱ्यांदा तुम्ही ही भाजी नक्कीच बनवाल. चला तर मग तयार झालेली भाजी आपण सर्व करूयात. तयार झालेली भाजी ही अतिशय टेम्पटिंग आणि छान दिसते. पाहता क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटते, इतकी सुंदर ही भाजी दिसते. जितकी आकर्षक ही भाजी दिसते तितकीच ती छान देखील लागते. तुम्ही अशा प्रकारे ही भाजी करून पहा, तुम्हाला ती पहा नक्कीच आवडेल. अशी ही थोड्या वेगळ्या प्रकाराची भाजी जेवणामध्ये समाविष्ट करा आणि तुम्हाला ती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि भाजी आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.